पोटामध्ये आग पडली बघा. त्यांना आमच्या घरापर्यंत येऊन असं मारहाण केली. घरामध्ये हत्या. सोलापूर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे व 31 राहणार जोशी गल्ली रविवार पेठ यांचा खून केल्याप्रकरणी प्रभाग 2 मधील भाजपाचे उमेदवार शालन शंकर शिंदे व त्यांचा पती शंकर शिंदेसह 15 जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत बाजीराव पांडुरंग सरवदे वय 27 राहणार जोशी गल्ली रविवार पेठ सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। दरम्यान रेखा आणि दादासाहेब सरवदे यांच्या विरोधात खुन्नस देणारा व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यामुळे ही घटना घडल्याचे माहितीगारांनी सांगितले। यात शालनसह अमर शिंदे, विशाल शिंदे, आतिश शिंदे, सुनील शिंदे, राहुल सरवदे, ईश्वर शिंदे, रोहित सरवदे, तानाजी शिंदे, महेश भोसले, शंकर शिंदे, अनिल शिंदे, शारदा शिंदे, आलोक शिंदे, विजय दोरकर सर्व राहणार सोलापूर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी शालन शंकर शिंदेसह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। यातील फिर्यादी बाजीराव यांची चुलत वहिनी रेखा दादासाहेब सरवदे यांनी अपक्ष म्हणून मनपा निवडणुकीसाठी अर्ज केला होता। यात प्रभागातील माजी नगरसेवक शालन शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज केला होता। शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आरोपीने आमच्या विरोधात तुम्ही निवडणुकीकरिता उभे राहू नका, तुमचा अपक्ष फॉर्म काढून घ्या, नाहीतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली होती। यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून रेखा सरवदे यांनी निवडणुकीचा अर्ज मागे घेतला। दरम्यान शिंदे आणि सरवदे यांचा समेट घडवण्याच्या 2 बैठकाही झाल्या। त्यांनी शपथही घेतल्या होत्या, पण व्यर्थ ठरल्याचे माहितीगारांनी सांगितले। या हत्येचा घटनाक्रम असा होता की सकाळी 10:30 वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शिंदे आणि सरवदे गटांमध्ये बैठक झाली। दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज सरवदे यांनी मागे घेतला। सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास भाजपा उमेदवार शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन सरवदे यांनी विचारणा केल्याने वादविवादाला सुरुवात झाली। संध्याकाळी 5 वाजता वादाचे रूपांतर भांडणात होऊन परिसरात दगडफेक सुरू झाली। यातच धारदार हत्यारांनी बाळासाहेब यांच्यावर हल्ला झाला। या घटनेत जखमी झालेल्या बाळासाहेबांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले। सायंकाळी 5:30 वाजता दोन्ही गट खासगी दवाखान्यात समोर आले आणि तेथेही वाद होऊन हाणामारी झाली। बाळासाहेब सरवदे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले। संध्याकाळी 7 वाजता नातेवाईकांची मोठी गर्दी झाली, त्यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला। यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला।